आजच्या ह्या मीटिंगमध्ये आपले जिल्हा अध्यक्ष राजेश शिवडकर, नगरसेवक रवी राजा, वसंतराव जाधव, विलास आंबेकर, निगत उभारे, आशिष साळसकर, नगरसेविका आमच्या आशा मराठे, स्नेहल शहा आणि रेड्डी मॅडम, जमलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते. आजच्या मीटिंगला थोडासा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे मी येऊ शकत नव्हतो. परंतु राजेशने फोन केला आणि मला सांगितलं, कविता कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण या. जिल्हाध्यक्षांचा आदेश असल्यानंतर सगळं काम बाजूला ठेवून आपण आलो पाहिजे, त्या पद्धतीने मी इथे उपस्थित आहे. मागच्या एका मीटिंग मध्ये मी सांगितलं होतं की पक्ष कसा वाढवायचा, पक्ष कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं. पक्ष वाढवताना कुठेही ग्रुपबाजी दिसता कामा नये. एवढी वर्ष हा मुंबई शहरामध्ये हे आपलं ऑफिस आहे. आणि किती वर्ष झाली या ऑफिसला? 25-30 वर्ष. पण या ऑफिसच्या ह्या भागामध्ये आपला बीजेपीचा नगरसेवक सुद्धा नव्हता, बीजेपीचा आमदार सुद्धा. 15 वर्ष झाली आज इथे हक्काचा बीजेपी पक्षाचा आमदार आहे. आणि अशा पद्धतीने जे अशक्य आहे ते शक्य करण्याची ताकद कालिदास करून करतो आहे. माझ्या शब्दकोशामध्ये हा शब्द नाही, अशक्य हा शब्दच नाही. 1990-85 मी नगरसेवक, पण 1990 ज्यावेळी मी आमदार झालो तेव्हा मी संघटनेमध्ये होतो. जुन्या गोष्टी तुम्हालाही माहिती पाहिजे. आणि 8 वर्ष मी शाखामुख होतो त्यावेळी ह्या पट्ट्याचा, वार्ड नंबर 42. आणि त्याच्यानंतर 85 मी नगरसेवक झालो. नगरसेवकाचा पण अनुभव माझ्या पाठीशी आला. आणि त्यावेळी नगरसेवक झालो त्यावेळी माझ्या विरुद्ध इथे PSPचा बागी किलो होता त्या नायगावमध्ये. त्यावेळी राम महाडिक आमदार होते. त्यांनी स्वतःच्या बंधुराजांना सुद्धा माझ्या विरुद्ध उभं केले. एकूण 10 उमेदवार होते. काम करणारा कार्यकर्ता ग्रासरूटला जेव्हा काम करतो त्या ग्रासरूटच त्याच्या पाठीशी असते. आणि ज्या पद्धतीने त्या नगर निवडणुकीच्या वेळी राजेश 10 उमेदवारांचं मी डिपार्ट जप्त करून घेतलं. नंतर मी कधी पाठी पाहिलंच नाही. पण ही उमेदवारी देताना तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो. ही उमेदवारी देताना भुजबळ साहेबांनी त्यावेळी बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेबांना असं सांगितलं की कविदास की नायगाव मध्ये उमेदवारी तुम्हाला द्यायची असेल तर दत्ताजी साहेबांना देऊ नका, सुधीर जोशींना देऊ नका. येऊन भुजबळ मध्ये मी उभा राहीन तरी मी तिथे पडणार. ते भुजबळांच्या मुखातले शब्द, माझ्या मुखातले नाही. त्यांनी मला काय माहिती नाही. आणि रात्री 8:30-9 वाजता बाळासाहेबांचा फोन आला. कविदास उद्या 11 वाजता मातोश्रीला यायचं. काय प्रश्न आहे, मुली काय कंप्लेंट केली? नगरसेवक होतो ना. नगरसेवक असताना 350 नोटीस फेमस नगरसेवकांची, तुम्हाला माहितीच असेल. सांगतो 350 नोटीस एकदम फेमस.
त्या एखादं कोण दुकान दुरुस्त करत असेल, कोण काय दुरुस्त 350 नोटीस काढायची आणि ही नोटीस काढल्यानंतर तो जो काम करणारा बिचारा धावत येतो. मग आता पुढे मी काय सांगू? अशा पद्धतीने मी कधी कोणाला 350 नोटीसच दिली नाही. प्रश्नच कुठे येतो? मला रात्रभर झोप नाही. कोण माझी कंप्लेंट घेऊन गेला, कोण माझी कंप्लेंट घेऊन मागायची काय समजायला तयार. नंतर सकाळी मी गेल्यानंतर मला बाळासाहेबांना सांगितलं, कारण त्या चिंपटाला पाठशील. चिंपट कोण मलाही समजायला तयार नाही. तर त्यांचा जे विराज सांगून काहीतरी वाद होते बाळासाहेबांचे. त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं, कविता त्या विराज साहेबांना पाठशील का? तर मी साहेबांना एवढंच सांगितलं, साहेब तुम्ही मला उमेदवारी देत असा, ताकदीनिशी मला तुमचा आशीर्वाद देत असा, 500 मतांनी पाहिजे एवढं सांगितलं. परत मी रिटर्न साहेबांचं, साहेब राग मानू नका, उद्या काय कमी जास्त झालं तर 3-3.5 महिन्याने कॉर्पोरेशनच्या निवडणुका येते आणि ह्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला मी तुमच्या जर उमेदवारी सुद्धा मागण्यासाठी येणार नाही. हे शब्द ऐकल्यानंतर बाळासाहेबांना सांगायला थांबू नको, जा आणि बी फॉर्म थांबू नको, तोच कागद एक किस्सा तुम्हाला सांगतो. 4था टर्मला हे उद्धव ठाकरे मला उमेदवारी देत नव्हते. कोणतरी त्यांना जाऊन सांगितलं असतात ना ते उपाध्यापी, एखाद्याला नगरसेवक मिळू नये, किती प्रयत्न करतात, रात्रीचा दिवस करतात. नगरसेवकांना अनुभव आहे. तर 1900 माझ्या 4थ्या टर्मला कोणतरी सांगितलं आणि मला मी आणि सुरेश गंभीर माहिती आमच्या दोघांनी आम्हाला मुंबई शहरातून उमेदवारी जाहीर केली ना, बाकी सर्वांना जाहीर केलं. आणि हे बाळासाहेबांना समजलं. बाळासाहेबांनी त्याला विचारलं, काय करतोय, काय करतोय? 2 माझे कार्यकर्ते आहेत, राजपूरचे कार्यकर्ते आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देत नसतील तर चुकीच आहे. हे कोणत्याही परिस्थितीत ज्या दिवशी सकाळी तू नाव घेशील, संध्याकाळी विजयाचा गुच्छ घेऊन येतील, असे हे कार्यकर्ते साहेबांच्या मुखातले शब्द माझ्या मुखातले नाही. ऐकायला शेवटी भास्कर जाधवने काय त्या रत्नागिरीमध्ये गोंधळ घातलं आणि ते टीव्हीवरती एवढं हॅमिंग झालं आणि ते मुंबईमध्ये ते वातावरण निर्माण होऊ नये म्हणून या लोकांना आमची दोघांची नावं जाहीर करून टाकली. इकडे जाहीर झाला बरोबर. मी निवडणूक झाली 2 महिन्यांनी, 2-1.5 महिन्यांनी त्याच्या निवडणूक झाली. मी काहीतरी 38,000 मतं घेऊन निवडून आलो. रीडिंग 38,000 निवडून आलो. सकाळ आता बाळासाहेबांना भेटायला सकाळी थोडा मोठा गुच्छ घेतले आणि एक गुच्छा 2 गुच्छ नाही, आधीच सांगतो, एक गुच्छ घेऊन साहेबांना द्यायला गेलो. सकाळी आपलं असलं तर साहेबांनी गुच्छ देता 2 पाठीवर फटके दिले आणि बाजूला बसत आणि तेवढा महासाहेब आहे. महासाहेबांनी 2 कप चहा घेऊन आले. त्याच्यात शिपाय पिऊन कोण घेऊन आला असं मी समजू शकतो. तर माझा मी चक्कर ती हातात घेतला आणि साहेबांच्या टेबलवर होती. तेव्हा साहेबांनी सांगितलं तर घे 1 कप चहा. मी पण घेतो. 5 मिनिटांनी मला सांगतं मा गेल्या का बघ करायचं. मी संपूर्ण रूम चेक केली तर मा नव्हत्या. मेन गेट ओपन केलं तर मा किचन मध्ये जात होत्या. त्यावेळी साहेबांनी येऊन मी सांगितल्यानंतर साहेबांच्या समोर 3 बटन होते. 1 बटन दाबून कोणाचं बटन आहे मला काय समजायला नाही. कोणाला साहेबांनी कॉल केलं हा बघतो तर उद्धवची धावत करते.
उद्धवजींना बाळासाहेबांनी राजे सांगितलं त्यावेळी, उद्धव कविता सगळीकडे जप्त होणार होतं ना, डिपॉझिट जप्त होणार असं तू सांगत होता, मग हजारो मत घेऊन बोलणार. आजारपणा असं की आजारी असल्यामुळे ही जबाबदारी तुझ्यावरती सोपवली आहे. शिवाजीसारखं खायला जमत नाही, जबाबदारी तुझ्यावरती मी सोपवली आहे. असे तू कार्यकर्ते सांभाळू शकतात नाही. तर भविष्यामध्ये राजेश, भविष्यामध्ये ही संघटना काय सांभाळू शकत, ते शब्द आज आठवत नाही. जे हाय सत्य आहे ते सत्य आहे, हे कोणीतरी सांगितलं पाहिजे. पण टीव्ही माध्यम हे माध्यम मी कधी युज केलं नाही. कार्यकर्त्यांचं माध्यम मी युज करतोय, ते कार्यकर्त्यांना समजते. आणि अशा पद्धतीने काम कर. 1990 पासून आज माझ्या धाडीमध्ये सुद्धा नको मी इथपर्यंत जाईन. ते तेव्हा 8व्या टप्प्यात मला काही लोक चाललं, कॉम्पिटिशन चालू होतं. आपल्यामध्ये पण कॉम्पिटिशन काय कमी असते? किती जणांची नावं सांगू तुम्हाला. पण तेवढं काम पण विभागात पाहिजे ना, मागणी करा, काम शून्य. आणि अशा पद्धतीने माझे स्वप्न होतं. आणि देवेंद्रजींना मी सांगितलं, साहेब मला गिनीज करता येते, बाकी काही नको, काही देऊ नका, पण गिनीज बुकात मला जायचे साहेबांना. आणि त्या पद्धतीने मी जेव्हा त्यांचे आभार मानायला गेलो, तर देवेंद्रजींनी सांगितलं, कविदास मला गिनीज बुक पाहिजे, बस वर्ल्ड रेकॉर्ड. आणि त्या पद्धतीने आज तुमचा विभाग जिल्ह्यातील आमदारात वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये. आणि माझ्या जिल्हा प्रमुखांचे मी आभार मानतो की पक्षाने माझा सत्कार केला नाही, पण माझ्या जिल्हा अध्यक्षांनी माझ्या विभागातील अध्यक्षांनी माझा सत्कार केला. आभार मानतो जे पक्षाच्या ग्रासरूटला काम करणारा मी कार्यकर्ता आहे. मी पक्षामध्ये नवीन असलो, 3 टर्म माझ्या झाल्या, परंतु कार्यकर्ता हा ग्रासरूटचा आहे. पक्षाची जी त्रुटी आहे ती पक्षाने केली पाहिजे होती. 1 हप्ता मी नागपूर देशणार होतो, संपूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्ते तिथे आले होते. मी ग्रीनचा एक कार्यकर्ता, तिथे माझा सत्कार केला असता तर कार्यकर्त्यांना किती भरून आलं असतं, एक वेगळी ताकद निर्माण झाली असती. ह्या पद्धतीने आपण पण प्रयत्न करू. अँबिशन वाढवायला ताकद पाहिजे, ताकद देण्याची पण समोरच्या माणसाची गरज आहे. त्या पद्धतीने नाही झालं. हे काम कोणाचं आहे? जसं आपलं जिल्हा अध्यक्षाचं आहे, तसं तिथे आपले महाराष्ट्राचे आपले बावनकुळेंचं एक ड्युटी आहे. त्याने हे केलं पाहिजे होतं. तुम्ही नाही विचारू शकत, पण मी सिनियर आमदार म्हणून मी विचारू शकतो. पक्षामध्ये हा प्रश्न विचारू शकतो, मला हक्क येतो. आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने झालं हेच मंत्रिमंडळाचं बाजूला ठेवा. मला मंत्रिमंडळाचा विचारच नाही करत, मी आधीच तुम्हाला जाहीर करून सांगितलं. हा महाराष्ट्रात दुसऱ्या टर्मचे, तिसऱ्या टर्मचे, 5व्या टर्मचे आमदार होतात, 9व्या टर्मचा होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? कार्यकर्ते विभागात तुम्ही मी जेव्हा फिरतो, मला उत्तर देताना नाकी नव्हे, मी काही बोलत नाही. बाबा पक्षाचं काम करा बस. आणि अशा पद्धतीने आज एक महत्वाची मीटिंग म्हणजे आपला सदस्य नोंदणी विषय अभियान हा अत्यंत महत्वाचा आहे. नाहीतर राजेश फुकट बोंब करायचा विषय कोणता विषय माझ्या मते मी एक आहे की कार्यकर्त्यांना काही गोष्टी समजू दे. कार्यकर्त्यांना काही गोष्टी समजल्या तर भविष्य काळामध्ये आपण पक्षामध्ये कसं काम करायचं ही समजते. आणि अशा पद्धतीने सदस्य अभियानाची जी आपण हे केलं, फायनल केलं. आणि आमच्या जी जबाबदारी टाकली आहे ती पक्ष कार्यकर्ता म्हणून
हे आमदार सुद्धा बाजूला ठेवतो, पक्ष कार्यकर्ता म्हणून तुला जेवढी नोंदणीची जबाबदारी दिली आहे तेवढी मी नोंदणीची जबाबदारी पूर्ण करेन. आणि काही लोकांना असं काही कमी पडत असेल तर त्या पट्ट्यात मी सुद्धा येईल आणि ही नोंदणीची मदत करण्याचा प्रयत्न करेन. एवढं सांगून आजच्या कार्यक्रमाला मला आपण जे राजेश आपण आमंत्रण दिलं त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून आपण सगळ्यांचे आभार मानतो. कार्यकर्त्यांचे सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.